याची असमानता आहे ही सुद्धा महत्त्वाची आहे। आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल, जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल, जर तो 18 वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं, पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं, हे सगळं जे रिझल्ट आहे याचा हा पालक म्हणून त्यांच्या सपेशल अशा अपयशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण की त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष का दिलं नाही। आता याच्यामध्ये कायद्याचे आणखी 1-2 मुद्दे आहेत जे कोणीच लक्षात आणून दिले नसतील तर माझं असं स्पष्ट मत आहे की 2 FIR या केसमध्ये असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे। दुसरं, आतापर्यंत सगळी चर्चा सुरू आहे पण एकही प्रोव्हिजन, एकही कलम दारूबंदी कायद्याचं पोलिसांनी लावलेलं नाही, ज्याला प्रोहिबिशन ॲक्ट असं म्हणतात। तर दारूबंदी कायद्यानुसार FL1, FL2, FL3 हे लायसन्सचे प्रकार आहेत आणि जे पब बार वगैरे असतात त्यांना तशा प्रकारचे लायसन्स दिलेले असतात, त्यांच्याकडे परमिट असते, त्या परमिटनुसार कुणाला परवानगी द्यायची हे ठरलेलं असते। ज्यांचा जो परमिट नाही त्यांच्यासाठी तिथे परमिटची किंवा छोट्या पावत्यांची व्यवस्था असते। या सगळ्या गोष्टींचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे। त्यामुळे दारूबंदी कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणीच होत नसताना पोलिसांनी दारूबंदीचं कलम का लावलं नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राहुल गांधींचा गैरसमज झालेला आहे आणि सगळ्यांचाच तसा झालेला आहे की या मुलाला केवळ जामीन दिलेला आहे, त्याला काही मोकळं सोडून दिलेलं नाही आहे, निर्दोष सोडलेलं नाही आहे। त्यामुळे जामीन करत असताना ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये जी प्रोव्हिजन आहे ती सुधारणावादी शिक्षेची किंवा अटींची आहे, त्याला काही अटींवर सोडलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांनीच निबंध लिहिला की त्यांना सोडतील असा जो काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे आणि लोकांनी त्याच्याबद्दलचा नक्की विचार केला पाहिजे। मग राहुल गांधींनी पण जे काही ट्विट केलेलं आहे किंवा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा गैरसमज आहे असं दिसते की त्यांना आरोपीला सोडूनच दिला जणू काही असा त्यांचा समज झालेला आहे। अंडरवर्ल्ड से संबंध है वगैरह ऐसा कोणता युक्तिवाद कोर्टात कोणी केला नाही। जो मेन आरोपी है जिन्होंने एक्सीडेंट किया है उनके पिताजी है, तो पिता की जो जिम्मेदारी है वो उन्होंने अच्छी तरह से वहन नहीं की है। एक पिता की जिम्मेदारी होती है कि वो अपने बच्चे का ख्याल रखे, उसे अच्छे वातावरण में रखे और जब पता है कि वो 18 साल का नहीं है तो उसे पब में नहीं जाने देना चाहिए और जब उसके पास लाइसेंस नहीं है तो उसको ड्राइविंग के लिए इतनी बड़ी कार नहीं देनी चाहिए। ये सब जो जिम्मेदारी की लक्षण है वो सब एब्सेंट है इसमें और इसलिए पिता करके उन्होंने एक अपयश दिखाया है, इसलिए उनके जामीन को विरोध किया गया और उनको 24 तारीख तक पुलिस कस्टडी से जुडिशियल कस्टडी में रखने के ऑर्डर हुए। अंडरवर्ल्ड के बारे में कुछ हुआ क्या इसके बारे में? नहीं, अंडरवर्ल्ड का क्या मुद्दा है मुझे पता नहीं, लेकिन किसी ने वो आर्ग्यूमेंट वगैरह किया नहीं है क्योंकि उसके परिवार के पिता के दादा के क्या किसी के रिलेशन है वो संबंध नहीं है। ये सिर्फ अपघात का विषय है कि किसी ने बहुत गैर जिम्मेदार तरह से गाड़ी चला के 2 लोगों की हत्या की है, उसके संदर्भ में ये केस है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।